हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 145 घटका. माणसाची घटका भरत आली की तो विपरीत वागू लागतो. नियतीने प्रत्येकाची एक वेळ अशी निश्चित केलेली असते. ती वेळ भरत आली की माणूस बुद्धी हरवून बसतो. तो त्या नियतीने ठरविलेल्या घटनेला अनुकूल असा वागायला लागतो आणि अंती नियतीला शरण जातो आणि त्या घटनेचा शिकार होतो. नियतीपुढे कोणाचेही काही चालत नाही. श्रीकृष्णाची आत्या श्रुतश्रवा हिचा शिशुपाल हा मुलगा होता. म्हणजेच शिशुपाल हा श्रीकृष्णाचा आत्तेभाऊ होता. जन्मतःच त्याला एक विचित्र असा तिसरा डोळा आणि 4 भुजा होत्या. तो जन्मतःच गाढवाप्रमाणे ओरडला. त्यावेळी त्याचे माता पिता भयभीत होऊन त्या मुलाचा त्याग करायला तयार झाले होते. परंतु आकाशवाणी झाली की या मुलाचा तुम्ही सांभाळ करा. याचा मृत्यूदाता जन्माला आला आहे. ज्याने या मुलाला मांडीवर घेतले असता या मुलाच्या जास्तीच्या 2 भुजा गळून पडतील आणि तो विचित्र तिसरा डोळा तेथेच जिरून जाईल. त्याच्या हातून याचा मृत्यू आहे. अशा या विचित्र शिशूला पाहण्यासाठी अनेक जण येत असत. त्यातच एक दिवस श्रीकृष्ण म्हणजे त्या शिशूचा मामेभाऊ त्याला पाहायला आला. श्रीकृष्णाने शिशुपालाला मांडीवर घेतले. तत्क्षणी त्याच्या जास्तीच्या 2 भुजा गळून पडल्या आणि त्याचा तो विचित्र तिसरा डोळा तेथेच जिरून गेला. ह्याचा अर्थ एक गोष्ट निश्चित झाली की शिशुपालाचा मृत्यू श्रीकृष्णाकडूनच होणार होता. तेव्हा शिशुपालाच्या आईने श्रीकृष्णाच्या आत्याने श्रीकृष्णाची मनधरणी केली आणि शिशुपालाला अभय मागितले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की त्याचे 100 अपराध ते माफ करतील. त्यानंतर मात्र नाईलाजाने ते त्याचा वध करतील. आता हे सर्व माहीत असूनही हा शिशुपाल मोठा झाल्यावर प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णाला प्रतिकार करू लागला. आपले मरण श्रीकृष्णाकडूनच होणार हे स्पष्टपणे माहीत असूनही शिशुपालाने श्रीकृष्णाशीच वैर धरले. श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या रुक्मिणीशी विवाह करण्याची अभिलाषा धरली. मथुरेवर जरासंधाशी संधान साधून 17 वेळा हल्ला केला. संपूर्ण विश्वाने श्रीकृष्णाला अवतारी पुरुष म्हणून मान्यता दिली असता शिशुपाल त्याला विरोध करत होता. राजसूय यज्ञाचे वेळी पितामह भीष्माच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाची अग्रपूजा पांडवांनी करण्याचे ठरविताच शिशुपालाने पांडवांची पितामह भीष्माची भर सभेत अवहेलना केली. एवढ्यावरच न थांबता त्याच सभेत तो श्रीकृष्णाची अति असभ्य भाषेत निंदा करू लागला. शेवटी तर त्याने श्रीकृष्णालाच युद्धाचे आव्हान दिले. तेथेच श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला. जेव्हा नियतीने विधिलिखित एखादी गोष्ट घडत असते तेव्हा त्याला विरोध न करता ती एक प्रभुलीला आहे हे वेळीच उमजून त्याचा आनंदाने स्वीकार करावा. घटका भरली की कोणाचेच काही चालत नाही. कथामृत 146 स्वभाषा. कोणाला कितीही समजावून दिले तरीही तो त्याचीच भाषा, त्याचाच विचार, त्याच्या अंतस जे आहे त्याप्रमाणेच आपण सांगितलेले समजतो. प्रवचनकार सर्वांसाठी सारखेच प्रवचन करतो. परंतु समोर 100 जण ऐकायला असतील तर ते 100 जण 100 प्रकारे ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या अंतविचाराप्रमाणे, ज्याच्या त्याच्या गुणावगुणांप्रमाणे, ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे तेच एकच एक प्रवचन समजून घेतील. एकदा प्रजापतीकडे देव उपदेशासाठी गेले होते.
देवांना प्रजापतीने द हे अक्षर उपदेश म्हणून दिले. देवांनी विचार केला की आपण विषयासक्त, कामासक्त, भोगवादी आहोत. त्यामुळे प्रजापतीने आपल्याला दमन करायला सांगितले आहे. त्यानंतर प्रजापतीकडे दानव उपदेशासाठी गेले. प्रजापतीने दानवांनाही द हे उपदेश म्हणून अक्षर दिले. दानवांनी विचार केला की आपण क्रूर, क्रोधी, निर्दयी आहोत. तेव्हा प्रजापतीने आपल्याला दया करायचा उपदेश केला आहे. त्यानंतर प्रजापतीकडे मानव उपदेशासाठी गेले. प्रजापतीने मानवांनाही द हेच अक्षर उपदेश म्हणून दिले. मानवांनी विचार केला की आपण आपमतलबी, स्वार्थी, लोभी, ढोंगी, संचय करणारे आहोत. म्हणून प्रजापतीने आपल्याला दान करायला सांगितले आहे. एकदा भगवान बुद्ध सायंकालीन समयी प्रवचन देत होते. प्रवचन संपले तेव्हा रात्र सुरू झाली होती. प्रवचन संपल्यावर भगवान बुद्ध म्हणाले की आता सर्वांनी आजच्या रात्रीचे शेवटचे काम करावे. त्या प्रवचनाला आलेल्या सर्व साधकांनी, भिक्षूंनी लगेच ध्यानस्थ बसून समाधी लावायला आरंभ केला. तेथे काही चोरही आले होते. ते चोरी करायला निघून गेले. तेथे सर्वसामान्य जनही आले होते. ते संसाराची कामे करायला लगबगीने निघून गेले. तेथे काही गणिकाही आल्या होत्या. त्या मुजरा करायला निघून गेल्या. अशा प्रकारे प्रजापतीने सर्वांना एकच एक द हे अक्षर दिले. परंतु तरीही त्या एकाच अक्षराचा ज्याने त्याने आपापल्या स्वभावानुसार, स्वभाषेनुसार, स्वविचारांनुसार, क्षमतेनुसार त्यामधून अर्थ घेतला. भगवान बुद्ध सर्वांसाठी एकच एक वाक्य म्हणाले होते. परंतु त्या एकाच एक वाक्याचा ज्याने त्याने आपापल्या स्वभावानुसार, स्वभाषेनुसार, स्वविचारांनुसार, क्षमतेनुसार त्यामधून अर्थ घेतला. यामुळेच सर्वसामान्यपणे गैरसमज निर्माण होत असतात. अध्यात्म योग साधनेमुळे प्रज्ञा प्राप्त होते. हे प्रखर, विशेष प्रकारचे ज्ञान असते. यामुळे आपली ग्रहणशक्ती तीव्र, नेमकी विषयाला अनुसरून आकलन करणारी होते. ध्यान करायला शिकायचे की नाही, ते नित्यनियमित करायचे की नाही ज्याचा त्याने विचार करावा. हरि ओम.